प्रसिद्धी से येण्याचे नाव पुणे आयडल, पुणे आयडल, पुणे आयडल। लिटिल चॅम्पच्यासाठी महाअंतिम फेरीमध्ये बालगीत किंवा बडबड गीत हा प्रकार आहे। परीक्षक आता सांगतील तिला काय गायचं आहे ते। एक छोटंसं बालगीत आहे, असं छान किलबिलाटाचं गाणं आहे। कुठलं? हां, तेच म्हणायचं आहे आपल्याला। किलबिल किलबिल पक्षी बोलती, कोणी गायलंय माहिती आहे तुला? नाही माहिती, पुढच्या वेळी माहिती करून येऊन सांगणार। आता जिला आपण पौर्णिमा म्हणून गायिका ओळखतो ना, तुला माहीत पण नसेल कदाचित, पण सुषमा श्रेष्ठ तिने हे गायलेलं गाणं आहे। आपल्याला डिटेल पण माहिती पाहिजेत पुढच्या वेळेला। हां, गुड गर्ल, गा। हे लोक वाद्य लावतायत तोपर्यंतच आपल्याला एक नम्र सूचना आहे। या वर्षीच्या पुणे आयडलचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आपली सेवा बजावत असताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत असताना सुद्धा ज्यांनी आपली कला जोपासली असे 6 मान्यवर या व्यासपीठावरती परफॉर्म करणार आहेत। ते देखील येणार आहेत, अनेक दिग्गज येणार आहेत। मी घरची जी मंडळी आहेत त्यांना विनंती करीन की त्या दिग्गजांच्यासाठी आल्यानंतर कृपया आपण बसायला जागा मोकळी करून द्यावी। मान्यवरांच्यासाठी, निमंत्रितांसाठी या हॉलमधले सगळेच जण मान्यवर आहेत याची आम्हाला जाणीव आहे, कारण आबांच्या प्रेमाखातर आणि निमण परिवाराशी प्रेमाने अनुबंध असणारे अनेक मंडळी आलेली आहेत। धन्यवाद। हॅलो, खूप छान गाणं म्हटलंस तू। दुसरं गाणं कुठलं दिलंयस? लिंबोणीच्या झाडाखाली ना? हो। त्याच्या 2 लाईनी म्हणून दाखव मला, त्याच्या दोन लाईनी। आता ही कॉम्पिटिशन फायनल आहे त्यामुळे थोडी टफ आहे आणि पूर्ण जजमेंट करण्याकरता, संपूर्ण त्यांचा आपल्याला कस करण्याकरता आपण त्यांना मुद्दाहून विचारतो। फक्त साईन। हो। झोप काग
असं हे सुंदर व्यासपीठ आहे की जिथं मला वाटतं की नवीन नवीन लोक यांचं करिअर पण घडणार आहे आणि नवीन नवीन लोकांना इथं संधी पण मिळणार आहे आणि छान गाण्याची त्यांची सुरुवात होते. याकरता आपण जोरदार टाळे वाजूयात आपल्या सोमेश्वर फाउंडेशन करता आणि सनी दादांकरता मुद्दामून जोरदार टाळे वाजूयात आपण. या महाअंतिम फेरीसाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही खूप मनापासून स्वागत करतो. डॉक्टर राज भुजबळ, मुकेशजी पवार, कलावतीताई घाणेकर, सुभाष सूर्यवंशी, किरण पाटील,